नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ खूप मनापासून बनवला आहे मी. खरंच व्हिडिओ खूप मनापासून बनवला आहे. मला जेवढा एक्सपिरियन्स आहे 4 वर्षाचा यूट्यूबवर काम करण्याचा, तेवढं मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओमध्ये एडिटिंग नाहीच आहे, बिलकुल नाही आहे व्हिडिओमध्ये एडिटिंग. पण व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन एवढी रॉ आहे ना, जर तुम्ही खरंच ते तुमच्या जीवनामध्ये अप्लाय केली, तुमच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही ते अप्लाय केली, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्हीही यूट्यूबवरून पैसे कमवू शकाल, ही माझी गॅरंटी. जर मी जेवढं सांगतो आहे ते जर तुम्ही मनापासून पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि ते जर अप्लाय केलं तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या यूट्यूब चॅनलवर, तर नक्कीच तुम्ही यूट्यूबवरून खूप चांगला पैसा कमवू शकाल. यूट्यूब हे काही जास्त मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. यूट्यूब खूप सोपी आणि साधी सिंपल गोष्ट आहे. कारण की तुम्ही पाहिलं असेल की खूप साधे सिंपल असे लोक आहेत की ते आता त्यांच्या व्हिडिओला लाखोनी व्ह्यूज जात आहे. ते कशामुळे जात आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पहा तुम्ही व्हिडिओ. तर मित्रांनो, आज न काही टाईमपास करता जे काही मनातून येतं, जे काही येतं, म्हणजे जे सगळं काही माहिती आहे यूट्यूबविषयी, ते सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी जर फॉलो केला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या चॅनलवर, तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये ग्रोथ होईल. कारण हा माझा पहिलाच व्हिडिओ, म्हणजे हा दुसरा व्हिडिओ आहे. पण पहिल्या व्हिडिओला इम्प्रेशन एवढे खतरनाक गेले ना, 3000 इम्प्रेशन गेले पहिल्या व्हिडिओला. म्हणजे SEO कसा करायचा, थंबनेल कशी क्रिएट करायची, कसे टायटल क्रिएट करायचे, कसं बोलायचं, कसं रिलेटेबल करायचं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मराठी कॉन्टेंट क्रिएटर यांना सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे आम्हाला. तर चला मित्रांनो, सुरू करूया. पहिल्यांदा म्हणायचं म्हणजे काय, पहिला टॉपिक जो आहे तो आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कारण की ही गोष्ट असते इंटरेस्टची. ओके, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला मजा वाटते ते गोष्ट लोकांना पाहायलाही मजा वाटते. आणि ज्या गोष्टीमध्ये तू तुला स्वतःलाच बोर वाटतं आहे, तर लोकांना काय कशाला चांगलं वाटेल ते. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुला ती गोष्ट एन्जॉय करता आली पाहिजे. तुला ती गोष्ट दाखवताना ते मनातून येत नाही का, ते एक्साइटमेंट ते आलं पाहिजे. ओके, दुसरा टॉपिक, निश कोणती, म्हणजे निश काय, म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये तुला व्हिडिओ बनवायचे. जर तुला ब्लॉग बनवायचे तर ब्लॉगमध्ये तू जाऊ शकतो. तुला कुकिंग बनवायचं, कुकिंगमध्ये तुम्ही करू शकता. तुम्हाला जर टीचिंगमध्ये कोणत्याही तुम्ही तुमची एक निश चूज करायची आणि त्याच्यामध्येच काम करायचं. ओके, त्याच्यामध्ये काम केलं ना तर लवकर ग्रोथ तुम्हाला भेटेल. कारण कसं असतं, तुमची ती आवडीची गोष्ट असते, तुम्ही डेली करता आणि त्याच्यामुळे तुम्हाला बोरी होत नाही. कारण की हे जे प्रोसेस आहे ना यूट्यूबवर काम करण्याची, हे कोणाचं लवकर पण होतं, कोणाला थोडा उशीर पण लागू शकतो. पण तुम्हाला काळानुसार स्वतःला डेव्हलप करावं लागेल, स्वतःवर काम करावं लागेल. असं नाही की आधीसारखेच व्हिडिओ बनवतो आहे ना, काहीतरी नवीन तू इमॅजिन करतो आहे की माझे एवढे व्ह्यूज जातील, तेवढे व्ह्यूज जातील. तसं काही नाही आहे. तू तुझ्या कामावर चांगलं लक्ष दे, मनापासून काम कर, तुझं काम चांगलं कर, क्वालिटी बास काम कर. नक्कीच तुम्हाला यूट्यूबमध्ये व्ह्यू भेटतील. तिसरा पॉईंट, व्हिडिओ व्हायरल कसा जातो. ओके, व्हिडिओ व्हायरल जाण्याचं एकच कारण आहे, तुमची थंबनेल चांगली पाहिजे. थंबनेल म्हणजे ज्याला पाहून लोक क्लिक करतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट दुसरी व्हिडिओ व्हायरल जाण्याची, तुमचं ऑडियन्स रिटेन्शन किती आहे. ओके, जर तुमचा व्हिडिओ 5 मिनटाचा आहे तर पब्लिकनी कमीत कमी 3.5-4 मिनटं तो पाहिलाच पाहिजे. त्यांना आवडला पाहिजे. तिथपर्यंत मग व्हिडिओ धरून ठेवण्याची तुमची ताकद पाहिजे. यूट्यूबला मग ते एक अल्गोरिदममध्ये समजतं की तुमचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, म्हणून लोक एवढे पाहताय, लाईक करताय, कमेंट करताय. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरं सांगायचं म्हणजे आपला चौथा टॉपिक सांगायचा म्हटला म्हणजे काय, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजे. असं नाही की 2 व्हिडिओ टाकले, 3 व्हिडिओ टाकले, 10 व्हिडिओ टाकले, असं नाही होत. सौरभ जोशीने लगातार 365 दिवस व्हिडिओ टाकले, समजलं का. म्हणून जास्त अपेक्षा काही ठेवू नका, पण काम इमानदारीत करा, इंटरेस्टिंग करा. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळेल. आणि 5वी गोष्ट सांगायची म्हणजे काय, नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड पाहिजे माणसाचा. म्हणजे खूप जणं येतात, खूप जणं जातात, पण तसं नसतं. तुम्हाला सातत्याने काम करावं लागेल, कन्सिस्टन्सीने तुम्हाला काम करावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर काम कराल, डेली काम कराल, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये मजा वाटते. आणि जसं तुम्ही दररोज दात घासता, दररोज तुम्ही जेवण करता, तसे तुम्हाला एक सवय लागण्याचा प्रकार असतो हा. आणि मनापासून काम करा, देवावर भरोसा ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि काम अधूनमधून सोडू नका. डेली करत राहा. 1 तास आपण दिवसाचा देऊ शकतो त्याला, एवढं काही विषय नाही आहे. आणि बस एवढंच आहे, दुसरं काहीच नाही आहे. टॅक्स फिक्स, टायटल फायटल, हे सगळ्यात हे जेवढे पण यूट्यूबर आहे ना, हे सगळं खोटं आहे. पण तुम्ही तुमच्या ऑडियन्स रिटेन्शनवर आणि क्लिक थ्रू रेटवर आणि तुमच्या कॉन्टेंटवर लक्ष द्या. तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल जाईल. ओके, लोकांना आवडलं पाहिजे, लोकांना रिलेटेबल वाटलं पाहिजे, तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल जाईल. आणि तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो आहे मी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुमची जर काही अजून काय म्हणतात त्याला, जर काही क्युरी असेल, तुम्हाला जर काही शंका असेल, तुम्ही मला विचारू शकतात. कारण जेवढे मी सांगितलं आहे तेवढं तुम्ही जर फॉलो केलं, तुम्हाला दुसरं कोणतीही गोष्ट फॉलो करण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस भेटेल म्हणजे भेटेल. स्वतःवर काम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.